उभे राहिल्या म्हणून तिचेही आभार। आणि म्हणून या ठिकाणी गोड अशा या मुली आज माझ्याकडे घरी आल्या। आम्ही आज पण तिथे येणार आहे म्हणून या मुलांना गावकऱ्यांना एकच विनंती असेल का हा हरिनाम करावा। या लेकरांना काल फक्त मी सुचवलं, पोरीनो तुम्ही याल का, दीदीचं कीर्तन आहे नटून थटून याल का। आणि इथं आल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली। आज माझ्या घरी आल्या आणि मला विचारायला लागल्या, ताई आज पण आम्ही येऊ का। आनंद झाला। यांना आपण जसं कराल, आपल्या कुटुंबामध्ये जसे संस्कार दिले जातात नाही का, आपण जसं वागतो तसं मुलं वागतात, त्यांना शिकवावं लागत नाही। आणि म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, अरे रिकामा कशाला फिरतो रे, तुझं गावच नाही का तीर्थ। आपल्या गावाची सेवा जो करतो तोच कीर्तीने मानाने जगतो। रे रिकामा कशाला फिरतो रे, तुझं गावच नाही का। आपलं गाव तीर्थ आहे म्हणून आपण गावाची सेवा करणं गरजेचं आहे। म्हणून या लेकरांवर हे संस्कार होणं गरजेचं आहे। अविरतपणे हा असाच कार्यक्रम या ठिकाणी चालू राहो असं भगवान हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करेन। आणि तुम्हा सर्वांना भगवंत नामाची गोडी अविरतपणे लागावी हेच मागणं आपण या भगवंताकडे मागावं। आणि म्हणून माई बाप आज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी। तुकोबाराय सांगतात, मला पुन्हा त्या गर्भवासाचं दुःख भोगायला लागलं तरी हरकत नाही, कारण जगद्गुरु गर्भवासामध्ये बाईला दिवस गेले की सगळ्यांना आनंद होतात, पण या गर्भवासामध्ये नाकी तोंडी कृमीकडे चहूबाजूने विष्ट आहे, उलटा टाकलेला गर्भ आहे, याच्यामध्ये खूप दुःख आहे। मग तरीही मी ही यातना भोगायला, हे दुःख भोगायला तयार आहे का, तर तुझं ह्या यात्रा भोगून ज्यावेळेस माझा जन्म होईल त्यावेळेस तुझा अखंड नाम माझ्या मुखात राहील आणि ते नाम मुखात यावं याच्यासाठी मी दुःख भोगायला तयार आहे। विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कोणी रे करुणी वागुणी महाराज महाराज विचारे अधिकार व्यापुरा तुका मरे राडे करा रथा पाया कैदी करा। देव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण मौली गणेश्वर महाराज विश्वगुरु संत निवृत्तिनाथ महाराज सच्चिदानंद की रूपा महाराज सद्गुरु दयानंद महाराज सद्गुरु वंदनानंद महाराज सद्गुरु शारदानंद महाराज प्रभु महाराज की सद्गुरु रामदास बाबा बोलरबाई सब संतान की जय। उद्योग चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हरि ओम शांति शांति शांति। गायक मंडळींनो मला माफ करा, वेळ झालेला आहे म्हणून चाल घेतली नाही। हॅलो बसा, आलेल्या भाविकांनी चहा पाणी घेऊन जायचं आहे। ज्या जागर आहे पंचक्रोशीतील भाविकांनी या ठिकाणी तरी जागरणाचा भजनाचा कार्यक्रम करायचा आहे। या ठिकाणी एक महत्वाची सूचना, महिला मंडळ आपल्याच गावाशेजारी असणार घोडांबा नगरी, या घोडांबा नगरीमध्ये त्रिदिनी नामयज्ञ कीर्तन महोत्सव होणार आहे। शनिवार दिनांक 12/4/2025 पूनमताई कोठुळे त्र्यंबकेश्वर नाशिक, 13/4/2025 कृष्णा महाराज कमानकर आणि 14/4/2025 ईश्वर महाराज मुंबई। आणि मंगळवारी 15/4/2025 ला काल्याचे योगेश महाराज। याही कार्यक्रमाचा आस्वाद आपण नम्रतेची घोडांब्या ग्रामस्थांकडून आग्रहाची विनंती। ऐका महिला मंडळ, आज जशा आल्या होत्या तसं आजही पहाटे लवकर वासुदेवासाठी उपस्थित राहा ही आग्रहाची विनंती।